नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. जयम विशेषमध्ये तुमचं स्वागत. सांगली जिल्ह्यात तब्बल 19 मृत अर्भक सापडल्यानं राज्यभरात खळबळ उडाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ गावात ग्रामीण पोलिसांना रविवारी पुरलेल्या अवस्थेत 19 अर्भक सापडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय. भारतीय हॉस्पिटलचा डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेनं हे गर्भपात केल्याचं स्पष्ट झालंय. मात्र त्यानिमित्तानं स्त्रीभ्रूण हत्येची विकृत मानसिकता समाजात किती खोलवर रुतलीये हे पुन्हा एकदा समोर येतंय. सांगली जिल्ह्यात सापडली 19 मृत अर्भक. हॉस्पिटल की गर्भपाताचा कत्तलखाना. स्त्री भ्रूण हत्येच्या छायेखाली महाराष्ट्र. स्त्री भ्रूण हत्येची विकृती रोखायची तरी कशी? सांगली जिल्ह्यात तब्बल 19 मृत अर्भक सापडल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ गावात ग्रामीण पोलिसांना रविवारी पुरलेल्या अवस्थेत 19 अर्भक सापडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय. भारतीय हॉस्पिटलचा डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेनं हे गर्भपात केल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटल सील केलं आणि डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पण तोपर्यंत डॉक्टर खिद्रापुरे फरार झाला. गर्भपातानं स्वाती जमदाडे या विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर खिद्रापुरेच्या काळ्या कृत्यांवर प्रकाश पडला. मणेराजुरी इथल्या स्वाती प्रवीण जमदाडे या 26 वर्षीय विवाहितेला गर्भचाचणी करताना महिला जातीचं अर्भक असल्याचं निष्पन्न झालं. हे कळताच पती प्रवीण जमदाडेनं म्हैसाळ इथल्या खासगी डॉक्टरकडे गर्भपात करण्यासाठी नेलं. यावेळी गर्भपात करताना स्वातीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मृत स्वाती जमदाडेचा नवरा आणि डॉक्टर खिद्रापुरेच्या साथीदाराला अटक केली, तर कंपाऊंडर पोलिसांना शरण आला. दरम्यान 19 मृत अर्भकांच्या पिशव्या वैद्यकीय तपासणीसाठी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तसंच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारतीय हॉस्पिटलवर छापा टाकला. त्यावेळी काही संशयास्पद कागदपत्र आणि औषधं सापडली आहेत. त्यानुसार फूड अँड ड्रग्ज कायद्याअंतर्गत खिद्रापुरेवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यामध्ये एका आरोपीला अटक केलेली आहे. डॉक्टर हे फरारी आहेत. परंतु हे डॉक्टर ज्या ठिकाणी सगळं घडलेले घटनास्थळ त्याचा सविस्तर पंचनामा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे. ज्यावेळेस शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेतलेलं होतं, त्यामध्ये काही आक्षेपार्ह बाबी आणि या गुन्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. भूलतज्ञ यांची फी दिल्याबद्दलचे तिथं रजिस्टर आहे. त्यानंतर भूल देण्यासाठी संमती दर्शवणारे रजिस्टर्स त्या ठिकाणी आहेत. याशिवाय गर्भपात करण्यासाठी आवश्यक असलेली बरीचशी साहित्य त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. ऑपरेशन थिएटरसारखी रूम आहे आणि त्यामुळं या गुन्ह्याला परिस्थितीजन्य अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत. 2-3 गोष्टी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घडलेल्या आहेत. एक म्हणजे हा डॉक्टर होमिओपॅथी असून सुद्धा तो ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत आहे असं एक आढळून आलेलं आहे. याच्याशिवाय गर्भपात करत असल्याची काही पुरावे सापडलेले आहेत आणि याच्यामध्ये जी गर्भपातासाठी जी यंत्रणा राबत होती ती या हॉस्पिटलच्या तळघरामध्ये काही अत्यंत संशयास्पद असे वातावरण आढळून आलेलं आहे. इथं होणाऱ्या ज्या सोनोग्राफी आहेत त्या सोनोग्राफी बाहेरून कुठून तरी करून येत होत्या आणि त्याचं लिंगनिदान कदाचित बाहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण म्हैसाळ हे गाव आपलं आहे सांगली जिल्ह्यातलं, ते कर्नाटकला लागून आहे आणि इथून सोनोग्राफी बाहेरून करून येऊन इथं MTP इथं होत असण्याची शक्यता बळावलेली आहे. डॉक्टर खिद्रापुरे मूळचा शिरोळ तालुक्यातल्या कनवडचा आहे. बाबासाहेब खिद्रापुरेकडे BHMSची पदवी आहे. खिद्रापुरे 10 वर्षांपासून म्हैसाळमध्ये बेकायदेशीर गर्भपात करत असल्याचं उघड झालंय. गर्भपात करण्यासाठी त्यानं म्हैसाळमध्ये भारतीय हॉस्पिटल बांधलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या मुद्द्यावरून रणकंदन माजलंय. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही तर शर्मेचीच बाब आहे, परंतु राज्य सरकार त्याच्यामधलं मोठं अपयश आहे. सांगलीच्या घटनेची ताबडतोबीनं उच्चस्तरीय चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
सांगलीमध्ये अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे आणि याच्यापूर्वीसुद्धा बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये संपूर्णपणाने बेकायदेशीर म्हणता येतील असे गर्भपात करण्यासाठी जी मुदत दिली आहे कायद्याने, त्याच्यानंतर देखील गर्भपात करून स्त्रियांचं जीवन धोक्यामध्ये घालणारे काही कसाई आणि त्यांचे दलाल असे डॉक्टरच्या वेशामध्ये वावरताना सापडलेले आहेत. हा स्वतः डॉक्टर जरी BHMS असला तरी त्याच्याकडे ॲनेस्थेशिया देणारं, सर्जरी करणारे, गर्भपात करणारे असे सगळे तज्ज्ञ लोक येत असावेत आणि म्हणून त्याच्याकडे कोण कोण येत होतं हे तपासून त्यांनाही अटक झाली पाहिजे. या सगळ्या प्रकारानंतर गर्भपाताचं मोठं आंतरराज्य रॅकेट असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे PNDT कायदा कठोर करण्याची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलंय. त्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. ही जी मानसिकता आहे की फक्त मुलगाच हवा मुलगी नको, ही आम्हाला अत्यंत घातक अशी आहे आणि आम्हाला आता अजून जास्त कठीण पावलं उचलावी लागतील. या संपूर्ण विषयामध्ये राज्य महिला आयोग बघतो आहे, कामही करतो आहे. प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवतो. भारतीय संस्कृतीचा विचार करता भारतीय संस्कृतीनं प्रत्येक युगात स्त्रीला अनन्यसाधारण स्थान दिलंय. नवरात्रोत्सवात आपण आदिशक्तीची पूजा करतो, स्त्रीची देवी म्हणून पूजा करतो. पण दुसरीकडे समाजात मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याची विकृतीही बळावतीये. या विकृत मानसिकतेला ठेचण्याचं मोठं आव्हान आता आपल्या समोर उभं टाकलंय. म्हैसाळ येथील डॉक्टर खिद्रापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये 19 मृत अर्भक सापडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजली. आज दिवसभर म्हैसाळमध्ये तणावाची परिस्थिती होती, कारण हे डॉक्टर दाम्पत्य अद्याप फरार आहे आणि दिवसभरामध्ये सांगली पोलीस असतील, फूड अँड ड्रग्ज असतील, त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य यंत्रणा असेल, ही खडबडून जागी झालेली आहे. आणि या यंत्रणेनं आज सामूहिक छापा या खिद्रापुरे हॉस्पिटलवर टाकला आणि त्यामध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे, अनेक संगणक यंत्र हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या खिद्रापुरेंच्या सोबत भूल देण्यासाठी काही अन्य खाजगी डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळं या अन्य डॉक्टरांचाही शोध सांगली पोलीस घेत आहेत. त्याचप्रमाणे खिद्रापुरे यांचा शोध घेण्यासाठी सांगली पोलिसांची 5 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवानाही करण्यात आलेले आहेत. आज दिवसभरामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे असतील, यासह अनेक राजकीय नेत्यांनी म्हैसाळला भेट दिली आणि या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे म्हैसाळचे सर्व ग्रामस्थ आणि सर्व व्यापारी संघटना यांनी उद्या म्हैसाळ बंदचंही आवाहन केलेलं आहे, जेणेकरून या घटनेचा तीव्र संताप उद्या या नागरिकांच्या कडून व्यक्त केला जाणार आहे. आज दिवसभरातील घडामोडी पाहता लवकरच डॉक्टर खिद्रापुरे आणि त्याची पत्नी, त्याचप्रमाणे या घटनेत सहभागी असणारे सर्वच हे पोलिसांच्या ताब्यात असतील असा दावा पोलिसांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं सांगली पोलीस आता तपास करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, म्हैसाळ. तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलेत. त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी. स्त्रीभ्रूण हत्याचा प्रकार जे भारतीय हॉस्पिटल सांगलीचं आहे त्याच्यामधनं कुठेतरी महाराष्ट्राच्या आरोग्य विभाग कुठेतरी खडबडून जागा झाला आहे. आपल्याबरोबर आरोग्यमंत्री दीपक सावंतजी आहेत. दीपकजी, नेमकं काय आता सरकारने ठरवलं आहे, कशा पद्धतीने कारवाई करणं, हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे बोलतात? हे पहा की हा बॉर्डरवरची हॉस्पिटल्स आहेत आणि या बॉर्डरवरच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा प्रकार, दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार आहे. याचा सर्वात प्रथम मी निषेध करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यासाठी PCPNDT कायदा आहे, त्याचबरोबर MTP कायदा आहे. या कायद्याच्यामध्ये हा कायदा केंद्र सरकारचा अखत्यारीत असतो. वेळोवेळी आम्ही याच्या सूचना देखील केंद्र सरकारला पाठवत असतो आणि त्याच्यात बदल काय करायला पाहिजेत हे वेळेनुसार ठरत असते. ही जी गोष्ट झाली याचा पोलीस रिपोर्टसाठी आम्ही वाट बघतोय. पोलीस रिपोर्ट आल्यानंतर डेफिनेटली आपण याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काय काढता येईल या दृष्टिकोनातून राज्य शासन पावलं उचलत आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे? आंतरराष्ट्रीय नाही, आंतरराज्य कशा पद्धतीने कारण हे कर्नाटकच्या बॉर्डरवरती घटना गेली. पेशंट कर्नाटकातून आले होते का महाराष्ट्रातले होते याचा शोध सुरू आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावरती कमेंट करणं योग्य होणार. हॉस्पिटलवर काय कारवाई? हॉस्पिटल त्यांचं हॉस्पिटल हे हॉस्पिटल नाहीच आहे, हे डे केअर सेंटर आहे. डे केअर सेंटर, मग त्याच्या तिकडच्या होईल ना, कारवाई होईल ना. कारण अद्याप कोणालाही कारवाई झाली नाही. फरार आहे,
फरार आहे ते. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई. सांगलीच्या या प्रकरणानं महाराष्ट्र हादरलाय. महाराष्ट्र स्त्री भ्रूण हत्येच्या सावटाखाली आहे. यापूर्वीही अनेकदा स्त्री भ्रूण हत्येच्या धक्कादायक घटना वारंवार समोर आल्यात. गर्भातील स्त्री भ्रूण मारण्याची आकडेवारीही धक्कादायक आहे. सांगलीच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र स्त्री भ्रूण हत्येच्या सावटाखाली असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रात यापूर्वी बीड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येची प्रकरणं उघडकीस आली होती. स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी यापूर्वीच राज्य आणि केंद्र सरकारांनी कायदे केलेत, पण दिवसेंदिवस स्त्री भ्रूण हत्येची प्रकरणं उजेडात येत आहेत. पैशाला चटावलेले काही डॉक्टर्स आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाहीत अशा आविर्भावात स्त्री भ्रूण हत्या करण्याचं पाप करतायत. 2010 मध्ये बेटी बचाव अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी परळीमधील मुंडे हॉस्पिटलचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यामध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान केल्याचं निष्पन्न झालं होतं. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवले नसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळ्या 8 कलमांखाली गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणी डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडेला बेड्या ठोकण्यात आल्या. मागच्या दशकभरात सुमारे 12 लाख स्त्री भ्रूण हत्येची प्रकरणं घडली आहेत. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण कमालीचं घटत चाललंय. दशकभरापूर्वी 1000 मुलांमागे 927 मुली असं लिंग गुणोत्तर होतं, ज्यात घसरण होऊन 1000 मुलांमागे फक्त 914 मुली अशा धोकादायक आकड्यावर येऊन हे लिंग गुणोत्तर स्थिरावलंय. यापूर्वी आश्चर्यकारकरित्या 1000 मुलांमागे 945 मुली असं लिंग गुणोत्तर होतं. राज्याचा विचार केला तर गेल्या 2 वर्षात अंदाजे 4,68,000 स्त्री भ्रूण हत्या झाल्याचं समोर आलंय. छुप्या मार्गाने होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात अजूनही सरकारला यश आलेलं नाहीये. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारनं कायदे केलेत. बेटी बचाव अभियानासारख्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. सामाजिक संस्थाही काम करतायत. पण वंशाचा दिवा हवा या खोट्या प्रतिष्ठेपोटी स्त्री भ्रूण हत्या केली जाते. स्त्री भ्रूण हत्या थांबवायची असेल तर सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणं शक्य नाही. म्हणूनच स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर वंशाचा दिवा मुलगाच हवा अशा खोट्या प्रतिष्ठेपोटी जोपर्यंत गर्भातील स्त्री भ्रूण मारण्याची पद्धत एक मानसिकता समाजात आहे तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर असेल. त्यामुळे समाजातील आणि सामाजिक मानसिकता आपली सगळ्यांची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.